पहिलं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं झालं होतं आठवतंय? हो. काय प्लॅन वगैरे केला? सुपर इन द सेन्स त्यातल्या त्यात आम्ही सुपर करायचा प्रयत्न केला, कारण म्हणजे दुर्दैवाने पहिल्या अॅनिव्हर्सरीतच कळलं की ह्याला कॅन्सर डिटेक्ट झालाय म्हणून. तर माझं असं डोक्यात होतं की नाही, आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचीच. आणि मग मी असा विचार केला की असं काहीतरी करूया की जे आपण कधी करत नाही किंवा आमच्या घरामध्ये हे कधी झालेलं नाही आहे. असं काहीतरी वेगळं करूया की आपल्याला ते एकतर त्या गोष्टीमुळे ती अॅनिव्हर्सरी कायम लक्षात राहिलीच, पण अजून एक कारण त्याहून चांगलं असं कुठलं तरी पाहिजे तगडं, ज्याच्यामुळे ती अॅनिव्हर्सरी लक्षात राहील. आणि म्हणून आम्ही ताजमध्ये बुक केलं. ओके. आम्ही 2 दिवस ताजमध्ये राहिलो आणि आम्ही असं झालं की आमच्या पूर्वजांमध्ये कोणी ताजमध्ये राहिलेलं नाहीये, पण आम्ही तो विचार केला नाही. मी असं म्हणलं की नाही, आपण ते धाडस करायचं आणि ते करायचं, कारण ती परिस्थिती अशी होती की वी रिअली वॉन्टेड समथिंग, म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आम्हाला हवी होती जी हटके आहे. बरं, ह्याची केव्हा सर्जरी झालेली असल्यामुळे आम्ही कुठे बाहेर ट्रॅव्हल करू शकत नव्हतो, फार ट्रॅव्हलही करू शकत नव्हतो, म्हणजे अगदी कुठेतरी कर्जत किंवा अशा टाईपही जाऊ शकत नव्हतो, कारण त्याला पोटाला 35 टाके होते त्याच्या पोटाला. त्याच्यामुळे आम्ही असे कुठेही ट्रॅव्हल करू, खाण्यापिण्याची बंधनं होती ऑफकोर्स. त्याच्यामुळे आम्ही त्यातल्या त्यात मजा केली दोघांनी. आणि तेव्हाही म्हणजे आम्ही डॉक्टरांची परमिशन घेऊन गेलेलो, पण त्यातल्या त्यात पण आम्ही ताजमध्ये खाली फिरणं, वरती आयकॉनिक, एकतर ताजमहल इज व्हेरी आयकॉनिक, त्यामुळे आम्ही तिकडे आम्ही ठरवलं होतं की पहिली अॅनिव्हर्सरी तिकडे एक छान स्वीट बुक करायचं आणि जायचं. सो पण हे जरा अनएक्सपेक्टेड होतं, ही सर्जरी आणि सगळं आम्हाला माहीत नव्हतं तेव्हा. पण जेव्हा ठरवलं तेव्हाच आम्ही डॉक्टरांना डिस्चार्जच्या आधीच विचारलं होतं की आम्ही जाऊ शकतो का, तर ते म्हणाले नाही, नक्की जा, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडेसे खाण्यावरती रिस्ट्रिक्शन्स होते, पण आय थिंक ते जरा म्हणजे छान झालं सगळं, काही असं वाटलं नाही काही कुठे काही, पण वी एन्जॉय. गोड झाली एकदम. हो, अगदीच.